हॅलो हॅलो. हा सर. हा आवाज हॅलो येतोय सर. का? हो हो हा काय डिस्कनेक्ट झालता का? सर आम्ही हॅलो म्हणत होतो पण तुमचा आवाज येत नव्हता सर. हो. ऍक्च्युली मला एक कॉल आला होता, मी तो रिजेक्ट केला तरी पण आय डोंट नो म्हणजे वाय दॅट हॅज हॅपन्ड. ठीक आहे. आता येतंय व्यवस्थित ऐकू? हो सर. स्क्रीन विजिबल आहे? हो हो आहे. ओके. सो आय फ्रेम मध्ये कंट्रोल फील्ड ही नेमकी काय? आय विल जस्ट समराइज दिस क्विकली. आय फील्ड मध्ये कंट्रोल फील्ड मधलं पहिलं बीट आहे 0 जे इंडिकेट करतं ही डेफिनेटली आय फ्रेम आहे. त्याच्यानंतरचे 3 बीट आहेत जे सांगतं की कुठल्या नंबरचा फ्रेम मी पाठवतोय. त्याच्यानंतर शेवटचे 3 नंबरचे फ्रेम आहेत ते सांगतायत कुठल्या नंबरच्या डेटाचं अक्नॉलेजमेंट मला द्यायचंय. आणि पोल ऑफ द फायनल हे बीट सांगतं की डेटा हा प्रायमरी कडून आलेला आहे का डेटा हा सेकंडरी कडून आलेला आहे. हॅव यू गॉट दिस नाउ? So this येस way सर. your I frame is going to function. Now next type of frame is referred as a S frame. Now as it is started with 1 and 0 जर सुरुवातीचा फ्रेमचा आला तर तो डेफिनेटली S फ्रेमचा असतो. Now S frame is specifically used for non-piggybacking communication. जिथं ड्युअल कम्युनिकेशन नाहीये, फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन साठी आपण जात नाही किंवा तिथं पिगीबॅकिंग इम्प्लिमेंट करणं पॉसिबल नाहीये. Only those conditions we use for this S frame. Now what happen in S frame is, this is how your S frame look like. S frame has a code, first 2 bits followed by your identification. जसं पहिले 2 बीट सांगतं की 1 आणि 0 आहे म्हणजे ही S फ्रेम आहे, तर पहिल्या 1-0 ला सोडून द्या. त्याच्यानंतर 2 बीटचा ही जी 2 बीटची ग्रीन कलरचं 2 कॉलम दिसतात ह्याला आपण म्हणतो कोड. आणि पोल ऑब्लिक फायनल हा सेमच आहे सगळीकडे की तो प्रायमरी कडून आहे का सेकंडरी कडून आहे. आणि लास्ट 3 आहे त्याचे अक्नॉलेजमेंटसाठी. नाउ लेट अस सी हाऊ इट फंक्शन इन फॉर S फ्रेम. द कंट्रोल फ्रेम S फ्रेम साठी कसं काम करते. नाउ सुपरवायझरी फ्रेम्स आर युज्ड फॉर flow and error control whenever piggybacking is either impossible or inappropriate. म्हणजे असे कनेक्शन्स असतील की ज्या कनेक्शन्स मध्ये आपण ड्युअल कम्युनिकेशन आयदर करतच नाही किंवा तिथं करणं पॉसिबल नाहीये, म्हणजे पिगीबॅकिंग प्रोसेस जिथे युजफुल नाहीये अशाच ठिकाणासाठी आपण हे S फ्रेम सुटेबली यूज करतो. नाउ obviously we have seen in previously also S frame does not have any information field. म्हणजे काय S field मध्ये आपण कसल्या प्रकारचं ट्रान्समिशन करत नाही डेटाचं. Then first 2 bit of this field is known as code. आणि ह्या कोडचं म्हणजे काय, कोड सांगतो तुम्हाला की तुमच्या पाठवलेल्या डेटाचं नेमकं काय झालंय. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल इफ युअर कोड व्हॅल्यू इज 00, कोड व्हॅल्यू जर 00 असेल याचा अर्थ आहे की रिसीव्ह रेडी. That means whatever data that you have transmitted, whatever data that receiver has received, it has received it very properly. They acknowledges the receipt and safe and sound frame or group of frames. ज्या वेळेस कोडची व्हॅल्यू 00 आलेली असेल म्हणजे रिसिव्हर कडचं अॅक्नॉलेजमेंट ज्यावेळेस 00 असेल त्यावेळेस समजून घ्यायचं की जी डेटा जो डेटा आपण ट्रान्समिट केलेला होता तो अगदी प्रॉपरली रिसिव्हर कडे रिसिव्ह झालेला आहे. इफ इट रिसीव्ह अ कोड ऑफ 01, त्याचा अर्थ आहे रिसिव्हर इज नॉट रेडी, अनाउन्सेस दॅट रिसिव्हर इज and cannot receive all frames. So this will be a message given by the receiver or the secondary device to the primary device that I am already working on certain communication. My buffer is already full. Now don't give me any other frame to work on. अशा टाईपचा मेसेज हा रिसिव्हर सेंडरला देतोय की आता सध्या कम्युनिकेशन नको. Then 10 if it receive, it will give you a
नेगेटिव्ह एक्नॉलेजमेंट फ्रेम इन गो बॅक अँड एन ARQ. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कशासाठी आहे बघा, जर समजा तुम्ही आउट ऑफ सिक्वेन्स एखादी फ्रेम पाठवली, म्हणजे तुमच्याकडे तुम्ही पाठवताना कसा डेटा पाठवता, 0 फ्रेम, फर्स्ट फ्रेम, सेकंड फ्रेम, थर्ड फ्रेम या सिक्वेन्सनी, पण रिसिव्हरकडे रिसिव्ह होताना 0, 1 नंतर डायरेक्ट 3 आलं अँड रिसिव्हर इज एक्सपेक्टिंग नंबर 2 फील्ड, पण तिथं आलेले नंबर 3. मग तो काय करेल, त्याला इमिडिएटली रिजेक्ट करेल आणि तो ज्यावेळेस रिजेक्ट करेल त्यावेळेस तो कोड पाठवेल 1-0, जो की इंडिकेट करेल की इट इज अ रिजेक्ट फ्रेम. म्हणजे ट्रान्समिटरला कळून जाईल की समथिंग रॉंग हॅज हॅपन ऍट द रिसिव्हर साइड, आय हॅव टू रिट्रान्समिट द डेटा अगेन. आणि शेवटचे जर पहिले जर 2 बिट आपले 1-1 असतील तर त्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह रिजेक्ट, विच इज ऑल्सो नोन ॲज नेगेटिव्ह acknowledgement frame used in selective repeat ARQ. आता हे बघा, हे ऑब्वियसच आहे, कारण गो बॅक अँड एन ARQ मध्ये आपण काय करत होतो, रिसिव्हर साइडला फक्त एकच विंडो होती, म्हणजे रिसिव्हर फक्त एका वेळेस एक फ्रेम रिसिव्ह करायचा. पण सिलेक्टिव्ह रिपीट किंवा सिलेक्टिव्ह रिपीट ARQ मध्ये आपण काय बघितलं की रिसिव्हरकडे ट्रान्समिटर सारखीच एक विंडो असते, म्हणजे तो रिसिव्ह करताना पण भरपूर नंबर ऑफ फील्ड्स रिसिव्ह करू शकतो आणि त्यातली एखादी फील्ड जर आउट ऑफ ऑर्डर असेल, एखाद्या फील्डला जर एरर असेल तर फक्त त्याच फील्डला नेगेटिव्ह एक्नॉलेजमेंट तो देऊ शकतो की जेणेकरून सेंडर ती फ्रेम परत एकदा ट्रान्समिट करेल. आणि दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली हॅपन विथ दिस 1-1 बिट. जर तुम्ही कोड पाठवताना कंट्रोल फील्ड मध्ये, यस फ्रेमच्या कंट्रोल फील्ड मध्ये 1-1 नावाचा कोड पाठवला तर असं इंडिकेशन होईल की माझ्याकडे सगळ्या फ्रेम आलेल्या आहेत, बाकीच्या फक्त ही एकच फ्रेम आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कॅन यू प्लीज रिट्रान्समिट ओनली दॅट फ्रेम, की जेणेकरून नेटवर्कची बँडविड्थ खूप वेस्ट जाणार नाही अँड आय कॅन रिसीव्ह दी फ्रेम प्रॉपरली. समजतंय? हो सर. नक्की? ओके, व्हेरी गुड. सो इथं बघा ती फ्रेम आहे, आपण इथं ह्या पद्धतीनं फ्रेम फॉर्मॅट राहतो. 1-0 इंडिकेट करतो की ही डेफिनेटली येस फ्रेम आहे. इथला कोड सांगतो. आता कोडचे किती 4च पॉसिबिलिटी होऊ शकतात. एक, सगळं व्यवस्थित पोहोचलेलं आहे. दुसरं, आता मी बीजे डेटा घेऊ शकत नाही. तिसरं, मी आता एका फ्रेमला रिजेक्ट करतोय कारण ते आउट ऑफ ऑर्डर आलेले आहे. आणि चौथा ऑप्शन काय आहे त्याच्याकडे, तर एकच फ्रेम फक्त खराब आलेली आहे, फक्त तीच रिसेंड कर. So all those 4 options are considered here with the help of 2-bit data only. आणि लास्टला 3 आहे की नेमका त्या बिटची इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या बिटचा एक्नॉलेजमेंटची नंबर आपण ह्या येस फ्रेम मध्ये पाठवू शकतो. इट इज सेम जसं आय फ्रेम मध्ये एन ऑफ आर चं फंक्शन आहे की जो एक्नॉलेजमेंटचा नंबर सांगतो, तसं इथं सुद्धा येस फ्रेम हा एक्नॉलेजमेंटचाच नंबर सांगतो. इट इज सेम ॲज दॅट ऑफ दी आय फ्रेम. त्या एन ऑफ आर चं फंक्शन आय फ्रेम सारखंच असतं. आता शेवटची फ्रेम राहिलेली आहे, दॅट इज नथिंग बट दी लास्ट कंट्रोल फील्ड, दॅट इज फॉर यू फ्रेम. नाव जसं की एस फ्रेम मध्ये कुठलीही इन्फॉर्मेशन डेटा ट्रान्समिट होत नव्हता, म्हणजे युजर साइडची कोणतीही इन्फॉर्मेशन ट्रान्समिटर रिसिव्हर साइडला जात नव्हती. सिमिलरली यू फ्रेम मध्ये सुद्धा कुठलीही युजर इन्फॉर्मेशन जात नाहीये. बट along with this U frame, there is an management information that travel from transmitter to the receiver. आधीच सांगितलेलं आहे, यू फ्रेम ही अनडिफाईन्ड फ्रेम आहे. कशासाठी वापरतो, तर 2 एंटिटीज मध्ये किंवा 2 सिस्टीम्सच्या मध्ये कम्युनिकेशन एक्स्टॅब्लिश करताना काही फॉर्मॅट्स लागतात आणि कनेक्शन बंद करताना पण काही फॉर्मॅट्स लागतात, आणि ते सगळे फॉर्मॅट तुम्हाला यू फ्रेम देतो. आणि म्हणून इथं एक्नॉलेजमेंट नंबर किंवा सिक्वेन्स नंबर नाहीये, जसं की आधी इकडे वरती होतं. इथं एक्नॉलेजमेंट नंबर, सिक्वेन्स नंबर होता. इथं पण आपल्याला कोड आणि एक्नॉलेजमेंट नंबर होता. तसं इथं दोन्हीकडे कोड वापरलेलं आहे. म्हणजे काय, कम्युनिकेशन एक्स्टॅब्लिश करताना कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो. दॅट इज व्हॉट इज डिफाइंड इन यू फ्रेम. अननंबर्ड फ्रेम्स आर युज्ड टू exchange session management and control information between the connected devices. ज्या डिव्हाइसेसच्या मध्ये कम्युनिकेशन एक्स्टॅब्लिश करायचं, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन एक्स्टॅब्लिश झालेलं आहे, अशा फ्रेमचे सेशन मॅनेजमेंट साठी आपण यू फ्रेमचा यूज करतो. अनलाइक येस and यू फ्रेम contain, unlike yes frame, U frame contains an information field, but
one used for the system management information, not user data. येस सारखं नाहीये, येस मध्ये कुठलाच डेटा पाठवत नाही, पण यू मध्ये डेटा पाठवतो, पण तो डेटा इन्फॉर्मेशन नसून ती मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन आहे, युजरची इन्फॉर्मेशन नसून ती मॅनेजमेंटची इन्फॉर्मेशन आहे. As with yes frame, however, much of the information carried by U frame is contained in codes, including the control field. So control field याची ही completely code basedच आहे. तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे लक्षात येईल. So these are the kinds of codes that has been used in the U frame. You need not have to by heart this. हे काही एक्झाम मध्ये विचारणार नाहीयेत. कारण हे पाठांतर आपल्याला अपेक्षित नाहीये परीक्षेमध्ये. बट यू ट्राय टू अंडरस्टँड दिस, कशा टाईपचे मिनिंग किंवा कशा टाईपची कामं यू फ्रेम करतं. तर यू फ्रेम कामं करतं सेट नॉर्मल रिस्पॉन्स मोड, म्हणजे एक प्रायमरी दुसरं सेकंडरी ह्याच्यासारखं मोड एस्टॅब्लिश करा. सेट नॉर्मल एक्सचेंज मोड एक्सटेंडेड म्हणजे मल्टिपल युजरसाठी असेल. सेट अनसिंक्रोनस बॅलन्स्ड मोड ऑर डिस्कनेक्टेड मोड म्हणजे काय, कोणीही ट्रान्समिट करा, कोणीही रिसीव्ह करा. सो लाईक दिस कशा पद्धतीचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं. इट कुड बी अननंबर्ड इन्फॉर्मेशन, अननंबर्ड एक्नॉलेजमेंट, डिस्कनेक्टेड, कनेक्टेड, अननंबर्ड पोल्स, सेट इनिशियलायझेशन मोड, reset, exchange ID, frame reject. So all of these are the codes which are required to manage the session. एखादं सेशन, एखादं कम्युनिकेशन कसं ठेवायचं ह्याच्यासाठी आपल्याला हे सगळे कोड्स लागतात, आणि त्याच्यासाठी आपण या पद्धतीचे पहिले 2 आहेत तुमचे 00 आणि लास्टचे 3 आहेत तुमचे 000 पासून ते 111 पर्यंत. सो जसं इथं बघा, हे आणि एस फ्रेम सेमच आहे, याचं आणि एस फ्रेमचं पॅटर्न सेमच आहे. पहिले 2 1-1 आले म्हणजे ही यू फ्रेम आहे मॅनेजमेंटचे, म्हणजे याच्यामध्ये डेटा पण नाहीये, याच्यामध्ये एक्नॉलेजमेंट पण नाहीये. हा फक्त सांगतो की कनेक्शन कसं चालू करायचं आणि कनेक्शन कसं बंद करायचं. मग ह्याचा यूज कुठं होतो नेमका, तर याचा यूज या पद्धतीनं बघा, म्हणजे कम्युनिकेशन ए पासून बी कडे स्टार्ट करायचं. यू कॅन सी दिस ऑन द स्क्रीन, राईट. सो कम्युनिकेशन फ्रॉम नोड ए टू नोड बी स्टार्ट करायचं. So what is happening here is, so initially only there is connection establishment, म्हणजे कनेक्शन बसवायचं असेल त्यावेळेस बघा, सुरुवातीला सगळ्यात पहिली फ्रेम पाठवली त्यांनी यू फ्रेम, ज्याच्यामध्ये त्यांनी 1111 म्हणजे कशा टाईपचं कम्युनिकेशन पाहिजे बघा. 11110 म्हणजे हे सेट असिंक्रोनस बॅलन्स मोड एक्सटेंडेड, म्हणजे हे बघा, हे हा मोड त्यांनी निवडला, असिंक्रोनस बॅलन्स मोड एक्सटेंडेड. हा मोड त्यांनी कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करताना निवडला. मग रिसिव्हर लगेच त्याला एक्नॉलेजमेंट करतो, हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ऍक्च्युअली हे जे येलो लाईन आहे हे खरं डेटा ट्रान्सफर आहे, हेच खूप मोठं दिसतंय बाकीचं वरचं, पण ऍक्च्युअली कम्युनिकेशन मध्ये ह्याचा रोल खूप छोटा आहे आणि याचा रोल खूप जास्ती आहे, म्हणजे डेटा ट्रान्सफर खूप जास्ती होतं. आणि हे जे काही शेवटचे 2 फ्रेम असतील, इकडच्या शेवटच्या 2 फ्रेम असतील, सुरुवातीच्या 2 फ्रेम असतील, ह्यांचा रोल फक्त कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचा आणि कनेक्शन रिलीज करण्याचा असेल, म्हणजे एकदा का कनेक्शन मधून बाहेर पडायचं किंवा कनेक्शन हे चालू करायचं. सो ओनली दोज 2 रोल्स आर प्लेड बाय युअर अननंबर्ड फ्रेम ऑर यू फ्रेम. एनी डाऊट इन दिस? Anybody has any doubt? Say yes, say no, say something. Is my voice reaching to you people? Yes, sir. Then say something. Okay. Understood? Shall we proceed? Or do you Yes, seek sir. some further explanation? Deepika? Wagaz? Aldar? Darshanale? Hello, sir. Please ask if you have any doubt. Amit ne join केलं का? Yes, Deepika, you are asking something, right? Last example. आवाज. Hello. हाँ बोला.
तर ते लास्ट एकदा परत सांग. लास्टच हे समोरचं एक्झाम्पल का स्क्रीनवरती आहे ते? ओके, नाही हे एक्झाम्पलच्या डिटेलिंग मध्ये जाऊ नका, फक्त समजून काय घ्यायचं आपल्याला, हे एक्झाम्पल आहे अँड डिस्कनेक्शनचा. कनेक्शन बनवायचं आणि डिस्कनेक्ट कसं व्हायचं. मग कनेक्शन बनवण्यासाठी हँडशेकिंग सिग्नल लागतात, तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही कंट्रोलर मध्ये शिकलाय की पहिल्यांदा काय करेल कंट्रोलर, हा पेरिफेरलला विचारेल अरे कनेक्शन करायचं का, मग पेरिफेरल तुम्हाला रिप्लाय देईल हो करू शकतो किंवा करू नाही शकत. आणि हे हँडशेकिंग इथं होतंय. म्हणजे आता बघा उदाहरणार्थ 1-1 जर आलं एखाद्या फ्रेम मध्ये फ्लॅग नंतर ऍड्रेस नंतर 1-1 आलं, 1-1 आलं की म्हणजे काय समजून जायचं, ही कुठली फ्रेम आहे, ही डेफिनेटली यू फ्रेम आहे. मग यू फ्रेम असेल तर यू फ्रेम आपल्याला काय करायला सांगते, तर करायला सांगते 1-1-1-0-0. म्हणजे काय करायला सांगते, इथं बघा कोड 1-1-1-0-0 म्हणजे हे करायला सांगते 1-1-1-0-0 म्हणजे काय, SABM हे कमांडचं नाव आहे. आणि तो कमांड काय सांगतो, सेट असिंक्रोनस बॅलन्स मोड. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये पार्टिसिपेट करताना आपला मोड कुठला असावा कम्युनिकेशनचा, हा काय फक्त प्रायमरी टू सेकंडरी आहे का, नाही, हा कसा आहे असिंक्रोनस बॅलन्स मोड आहे. तो त्यांनी कम्युनिकेशन ए आणि बी च्या मध्ये कम्युनिकेशन कसं करायचं हे इथं यांनी विचारलं बी ला, आणि बी ऑल्सो रिस्पॉन्डेड येस वी कॅन गो अहेड विथ दिस करेक्ट काइंड ऑफ mode with 0-0-1-0-0 0-0-1-0-0. So that kind of acknowledgement which is given by the node B. आणि मग त्या दोघांच्या मध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होतं. कनेक्शन एस्टॅब्लिश झालं की मग काय होईल, या इथं बघा येलो कलर मध्ये, इट विल बी अ डेटा ट्रान्सफर. अँड वन्स दिस डेटा ट्रान्सफर इज फिनिश्ड, all the data that A want to send to B or B want to send to A, it is finished. Then once again A will send a message to B 0-0-0-1-0. आता इथं बघा 0-0-0-1-0 कुठला आहे डेटा, डिस्कनेक्ट ऑर रिक्वेस्ट टू डिस्कनेक्ट. म्हणजे डिस्कनेक्ट करायचे का आपण, असा हा याला रिस्पॉन्ड करतो आणि हा मग पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देतो, येस वी कॅन गो अहेड विथ द डिस्कनेक्शन. आणि मग कनेक्शन टर्मिनेट होतं. म्हणजे कनेक्शन म्हणजे ते सेशन कम्युनिकेशनचं बसवण्यापासून ते तुटण्यापर्यंत यू फ्रेम इज गोइंग टू हेल्प यू आउट. Is it clear now? Yes, sir. Sure? Yeah. Yeah. Okay. Thank you. Okay. Now next. Now this is actually not part of the syllabus, but once a few 2 to 3 years before, this question was asked. Write a note on transition phases. So खूप सोपं आहे म्हणून घेऊन टाकूया जरी सिलेबस मध्ये नसलं तरी पण. So transition phases म्हणजे काय, एखादं कनेक्शन चालू करण्यापासून म्हणजे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होण्यासाठी आपण नेमकं काय काय करतो. सो सी व्हॉट वी डू इन एस्टॅब्लिशिंग द कनेक्शन. सो डेड म्हणजे काय, तर सध्या कुठलंही कम्युनिकेशन नाहीये, देर इज नो कम्युनिकेशन एस्टॅब्लिश फ्रॉम A to B. समजा नोड A आणि नोड B असं म्हटलं, देन व्हॉट वुड बी द सिच्युएशन, कसं करू शकतो, अ कॅरियर डिटेक्टेड. म्हणजे काय, A पासून B कडे एक रिक्वेस्ट पाठवली जाईल की आता आपण कनेक्शन करायचं का एस्टॅब्लिश. So carrier detected, that means somebody has shown some interest कम्युनिकेशन करण्यासाठी. मग पुढची लाईन असेल एस्टॅब्लिश, म्हणजे कम्युनिकेशन आता आपण एस्टॅब्लिश करू शकतो. मग करू शकतो तर काय होईल, एक तर कम्युनिकेशन होईल किंवा सेकंड कम्युनिकेशन फेल होईल. जर कम्युनिकेशन फेल झालं तर काय होईल, परत तो झिरो सिच्युएशनला म्हणजे डेडला पोहोचेल. पण कम्युनिकेशन ऍग्री झालं म्हणजे दोघांच्या मध्ये ऑप्शन्स ऍग्रीड बाय बोथ द साइड्स, दोघांनी पण ठरवलं. जसं आता हा म्हटला की ए म्हटलं की आपल्याला असिंक्रोनस साठी जायचंय, पण बी म्हटलं नाही मला प्रायमरी टू सेकंडरीज पाहिजे. मग काय कम्युनिकेशन टर्मिनेट होईल, फेल होईल आणि कम्युनिकेशन होणारच नाही. पण इफ बोथ आर ऍग्रीड की नाही लेट अस गो फॉर असिंक्रोनस बॅलन्स मोड, मग ह्या मोड मध्ये दोघ जण तयार झाले तर नेक्स्ट स्टेप येईल ऑथेंटिकेटची, म्हणजे ऑथेंटिफिकेशन करायचं का नाही करायचं. मग काही सिस्टीम मध्ये ऑथेंटिफिकेशन नसतंच, मग काय होईल, डायरेक्टली नेटवर्कचा ऍक्सेस मिळतो, कम्युनिकेशन चालू होतं, डेटा ट्रान्सफर होतो आणि कनेक्शन संपतं. पण बऱ्याचशा सिस्टीम लाईक फॉर एक्झाम्पल आजकाल जर तुम्ही बघितलं, आता उदाहरणार्थ तुम्हाला गुगल ओपन करायचंय, डू यू नीड एनी काइंड ऑफ ऑथेंटिकेशन. तुम्ही डायरेक्टली ब्राउझर करू शकता डायरेक्टली आणि गुगल टाईप केलं तर गुगलची साईट ओपन होते, बरोबर.
Similarly, आता Snehal, if you want to log into your Facebook account, can you directly open? Can anybody directly open your Facebook account? No. Because it need authentication. म्हणजे means what? It need your ID, it need your password. Then there may be some several questions if you have set it की नेमकं तो मीच आहे का म्हणून फोनवरनं सिंकिंग करू शकतो. वॉट एव्हर इट मे बी. सो यू वॉन्ट टू ऑथेंटिकेट युअर ऍक्सेस. तसं असेल तर ऑथेंटिफिकेशनची प्रोसेस होईल. इफ दॅट प्रोसेस फेल देन कनेक्शन टर्मिनेट होईल आणि परत डेड पोझिशन वरती आहे असं आपण जो म्हणजे कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन होणार नाही. But if that authentication is succeeded, authentication succeed झालं, then the network will be given you the access. Network तुम्हाला access देईल. Network layerचं configuration होईल and your channel will be open for the communication. Channel हा communication साठी ओपन होईल. मग इथून एवढ्याशा जागेमध्येच तुमचं सगळं कम्युनिकेशन होईल. म्हणजे जे काही तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचंय, ऑल दॅट डेटा ट्रान्सफर विल ओपन इन दॅट ब्लू ब्लॉक ओनली. Where all the information that you wish to transmit, you can transmit. Once you're done with your transmission, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ट्रान्समिशन करायचं काम संपेल, डेटा तुम्हाला जो ट्रान्समिट करायचा तो संपेल, then you will choose the point for terminate. And once you hit the terminate button, your carrier will be dropped. म्हणजे जी लिंक एस्टॅब्लिश झालेली होती ती लिंक बंद पडेल and you will be resetted to the original position. म्हणजे नॉर्मली जाऊन तुम्ही परत डेड पोझिशन वरती जाल की जिथं तुमचं कम्युनिकेशन पूर्णपणे बंद असेल. अँड दिस इज हाऊ युअर ट्रान्झिशन फेजेस पॉइंट इन द सिलेबस. नेक्स्ट इज युअर multiple access or access control, which is the next responsibility of data link layer. But I think the time is over now, right? So let us keep this point for next lecture. We will close here by now, right? So before that, I just wanted to verify the attendance, right? Okay. Okay. So we'll start from roll number 2, right? Roll number 2 is here. Okay. Yes, so roll sir. number 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Then in between 34 is there. Okay. 34, 36, 37, 38, 41, 42. Okay. 43, 44, 45, 47, 49, 52, 55, 57, 32, 29, 30, 24, 25, then 19, still it is going down, 21, 22, 14, 15, 16, 18, and 13. Okay, is there anyone whose roll number is missing? कोण आहे ज्यांचा रोल नंबर मिस होतोय? Say yes, say no. Okay. Okay, so those who feel their attendance is marked, you can leave this and join the next session. Thank you.
विक्रम मोरे, श्रद्धा रेपाळ, सोनाली वागज, विक्रम मोरे. मोरे, are you there?